तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मकर संक्रांती हा सण सर्वांप्रती स्नेहभाव वाढवून आपुलकी निर्माण करणारा सण आहे। या सणाला तिळगुळासोबत पतंग उडवण्याची सुद्धा प्रथा आहे, परंतु हे पतंग उडवण्यासाठी आजच्या काळात मांजाचा वापर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पशुपक्ष्यांचे जीवन सुद्धा धोक्यात आले आहे। नायलॉन मांजा गळ्यात अटकल्याने अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या बातम्या आपण दररोज ऐकतो। त्यामुळे आपले सण उत्सव साजरे करताना कोणाशीही आनंदावर विरजण पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते। तसेच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। तरीही अनेक नागरिक पतंग उडवण्यासाठी परवानगी नसताना अवैध प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करून नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा पोलिसांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे। यामध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकी चालकांच्या जीवाला होणाऱ्या धोक्यांची दखल घेत सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने नायलॉन मांजापासून होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकी वाहनासाठी ताराचे संरक्षणात्मक गार्ड तयार करण्यात आले। विशेष म्हणजे हे गार्ड पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवून दुचाकीधारकांना मोफत बसवून देण्यात आले। या उपक्रमाचे नेतृत्व सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे, खुफिया विभागाचे शेंद्रे तसेच सोनाळा पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे। केवळ कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे नव्हे तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेची काळजी घेणारा हा उपक्रम पोलीस व जनतेच्या नात्यातील संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे। सोनाळा पोलीस स्टेशनच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधान व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या समाज उपयोगी व मानवतावादी स्तुत्य उपक्रमाबद्दल सोनाळा पोलीस स्टेशनचे सुज्ञ नागरिकांचे कौतुक करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोटे, सोनाळा।